इकडे माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा पाय आणखी खोलात गेलाय। कृषी विभागातल्या घोटाळ्याची आमदार सुरेश धस ईडीकडे तक्रार करणार आहेत। आमदार धस पत्राद्वारे ही तक्रार करणार आहेत। माजी मंत्री मुंडे आणि वाल्मिक कराड यांना कृषी विभागातून 200 कोटींची रक्कम परस्पर उचलल्याचा धस यांनी दावा केलाय। अजय माने आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। अजय, धस यांनी जो आरोप केलेला आहे त्या संदर्भात आता पुढची नेमकी काय कारवाई होऊ शकते आणि धनंजय मुंडे हे आणखी कसे अडचणीत सापडलेले आहेत? आपण जर पाहिलं तर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा नवे खळबळजनक दावे जे ते आता सुरेश धस यांनी केलेले आहेत आणि त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की थेट ईडीला पत्र लिहून हे सगळ्या गोष्टी जे सुरेश धस सांगणार असल्याची माहिती आता समोर आलेली आहे। 200 कोटींचे घोटाळे कृषी विभागात झाल्याची माहिती जी आहे ती समोर आल्याचे बाब असे सुरेश धसांकडून मांडण्यात आलेले आहे। या सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपण जर पाहिला अमोल तर असेच आरोप अंजली दमानिया यांनी काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांच्यावर केले होते आणि तेव्हाही त्यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती। आता एकीकडे धनंजय मुंडे यांचं मंत्रीपद गेलेले आहे, ते मंत्री धनंजय मुंडेहून माजी मंत्री झाल्यानंतर आता ते माजी आमदार होणार का हा नवा प्रश्न तयार होईल, कारण की थेट सुरेश धस जे ते ईडीला पत्र लिहून जे कृषी विभागात घोटाळे झाले त्या संदर्भातली माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि तशी माहिती आपल्याला दिलेली आहे। त्यात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे की या घोटाळ्यात वाल्मिक कराड याचं सुद्धा नाव या पत्रात असेल असं सुद्धा म्हटलं जाते। त्यामुळे एकीकडे जो वाल्मिक कराड बीड प्रकरणात मुख्य आरोपी आहे त्याच्यासोबतचे धनंजय मुंडेंचे धागेदोरे लावण्याचा हा प्रयत्न असणार आहे आणि त्यानंतर मग धनंजय मुंडे यांचा पाय आणखी किती खोलात जाणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मग आता मुद्दा राहणार की एकीकडे आता मंत्रीपद गेलेले धनंजय मुंडे आमदारकी सुद्धा घालून बसणार का हा नवा प्रश्न तयार होतोय। त्या सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे की वेळोवेळी सुरेश धसांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात भूमिका मांडली, त्याच्यानंतर हे सुरेश धस धनंजय मुंडे यांना रुग्णालयात जाऊन 3-3 तास भेटतात आणि त्याच्या पुढे जाऊन आता ज्यावेळेस धनंजय मुंडे यांचं मंत्रीपद गेलं त्यावेळेस आता ते थेट पुन्हा एकदा ईडीकडे ह्यांच्या धनंजय मुंडे यांच्या विरोधात आता पत्र घेऊन जाण्याची तयारी दाखवताना पाहायला मिळते। त्यामुळे या संदर्भात नेमकी पुढची कारवाई काय होते ते पाहणं खूप महत्त्वाचं आहे। अजय, धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।